2-3 दिवसापासून सिटी लिमोझिनवर काही व्हिडिओज बनवतोय आणि ते मी पोस्ट करत आहे. तर हा माझा 4था व्हिडिओ आहे. 3 व्हिडिओ मी हिंदीमध्ये टाकलेले आहेत, तर ते तुम्ही नक्कीच पहा. आणि हे जे माझे व्हिडिओज आहेत हे सिटी लिमोझिन अँड रिअलकॉम, हे 2005 साली जी कंपनी बंद झालेली, 9 साली, तर त्या कंपनीत करोडो लोकांचे पैसे गुंतवणूकदार जे होते, हे करोडो रुपयाचा हा फ्रॉड आणि स्कॅम झालेला. त्यावेळेला पण मी सांगितलेलं की ह्याच्यात मोठे मोठे लीडर्स आहेत आणि प्रामुख्याने नारायण राणे हे त्यात मेन हे होते फ्रंटमध्ये, ज्यांनी हा मोठा स्कॅम घडून आणलेला. कारण ते त्यावेळेला ते CM वगैरे होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा मोठा स्कॅम झालेला. तर आज 2025 साली हे लोक इन्व्हेस्टर लोकांना पैसे देत आहेत. का देत आहेत? तर त्याचं कारण की रिअलकॉमचे जे डिरेक्टर आहेत मसूद सर, त्यांनी हा पैसा मुंबईमध्ये अंधेरीमध्ये SRA मध्ये गुंतवणूक केलेला आहे. आजच्या तारखेला या जागेची जी व्हॅल्युएशन आहे ही जवळजवळ 1,00,000 करोडच्या पुढे आहे. आणि जे छोटे गुंतवणूकदार आहेत, ज्यांचं 50,000 1,00,000 आहे, सिटी लिमोझिनमध्ये आहे, या लोकांना चिरीमिरी काहीतरी पैसे देणार काय, आणि उरलेले पैसे हे चोर लोक हे त्यांच्या खिशात भरणार आहे. तर माझं कडकडीची विनंती आहे, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार यांना कडकडीची विनंती आहे, साहेब, हे जे गरीब गुंतवणूकदार आहेत त्यांना त्यांचा जो पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे त्यांच्याबरोबर योग्य निर्णय हा करण्यात यावा. मिनिमम 25 लाख रुपये त्यांना देण्यात यावे छोटे इन्व्हेस्टरना. मोठे इन्व्हेस्टर्स त्यांचे जे काही इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्या अकॉर्डिंग त्यांना पैसे मिळवून द्या. की काही 1 करोड असतील, 2 करोड असतील, 5 करोड असतील, हा त्यांचा जो मेन बेनिफिट आहे इन्व्हेस्टमेंट केलेला 20 वर्षाचा, तो त्यांना त्यांचा हक्क हा मिळवून द्या. नारायण राणे, देवेंद्रजी फडणवीस, नितीन गडकरी, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, मला माहिती आहे याच्यात तुमच्या सगळ्यांचा इक्वली इन्व्हॉल्वमेंट आहे. तुम्ही सर्वजण अडाणीला आणि असे मोठे बिल्डर्स आहेत, गोदरेज, लोढा, यांना ती विकासक आहेत, त्यांना तुम्ही ती जागा विकणार आहे. 1,00,000 करोडचं व्हॅल्युएशन आहे, 1,00,000 करोडचं व्हॅल्युएशन. तुम्ही मोठी रक्कम तुम्ही घेणार आणि हे गुंतवणूकदारांना काहीतरी तुम्ही चिरीमिरी वाटणार. तसं करू नका साहेब. तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे, सर्व इन्व्हेस्टर लोकांना रिक्वेस्ट करतो, कडकडीची विनंती आहे की इन्व्हेस्टर लोक प्लीज एकत्रित या, मोर्चे काढा आणि या सरकारला, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार या दोघांनाही कळून द्या की त्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन काय आहे. आणि हे सर्वात जास्त लोकांमध्ये हा मेसेज पाठवा प्लीज, रिक्वेस्ट. कारण हा तुम्ही तुमचंच नुकसान करून घेणार आहे. माझी इन्व्हेस्टमेंट मोठी आहे तर मी ते कसंही करून हायकोर्टला किंवा सुप्रीम कोर्टला जाऊन मी तर माझं स्टे आणीनच, त्याबद्दल काय वादच नाही आहे. कारण त्या जागेवरती अजून काही डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे. आणि हे कलेक्टर थ्रू पैसे घेऊ नका, ही कडकडीची विनंती आहे तुम्हाला. तुम्ही पैसे घेतले तर तुम्हाला जो मिळणारा बेनिफिट आहे तो मिळणार नाही. ज्या रीते या लोकांनी, जे मिल हे होते कामदार, त्या लोकांनी ज्या पैसे घेतले त्या लोकांना काही मिळालं नाही. आज जे लोक राहिले, ज्या लोकांनी फाईट केली, त्या लोकांना त्यांचं स्वतःचं घर वळली BDD साईड मिळत आहे. तर तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही या सरकारबरोबर फाईट करा आणि तुमचं हक्क मिळवून घ्या.
मला ह्याच्यात 1 रुपयाही नको, मला कुठली फी नको, काही नको. हे जे काय मी करतो आहे हे तुमच्या हक्कासाठी करतो आहे आणि तुम्हाला जर तुमचा हक्क कळत नसेल तर त्याला कोणीही काही करू शकत नाही. तुम्ही सुशिक्षित लोक आहात, समजून घ्या, समजूतदार लोक आहात. हे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा हा फार मोठा खेळ आहे, बरोबर आहे. तर म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करू, जास्तीत जास्त लोकांकडे हे पाठवा आणि स्वतःचा फायदा करून घ्या. थँक्यू. जय हिंद.